लग्नामध्ये जेवणाची पंगत वाढताना शिवीगाळ केल्याप्रकरणी 2 गटात चाकू, काठी, लोखंडी रॉडने केलेल्या तुंबळ हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले, तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिघांनीही मारहाण केली। जखमींवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले। ही घटना शुक्रवार 6 जून रोजी सकाळी 6:30च्या सुमारास जवळा तालुका सांगोला येथील अहिल्या चौकात घडली। याबाबत सखाराम अप्पा खांडेकर आणि बबन बिरा गावडे दोघे राहणार भोपसेवाडी तालुका सांगोला यांनी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी बसवंत गावडे, बबन गावडे, विलास गावडे, रामदास गावडे, मच्छिंद्र गावडे, आबासो गावडे तसेच विजय गावडे, राजाराम गावडे, बाळासाहेब खांडेकर, तुकाराम खांडेकर, सखाराम खांडेकर, अनिल गावडे, अमोल गावडे, शिवाजी गावडे राहणार भोपसेवाडी तालुका सांगोला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी सखाराम खांडेकर हे 4 जून रोजी मित्र अनिकेत गावडे यांच्या लग्नाला गेले असताना त्या लग्नामध्ये जेवणाच्या पंक्तीमध्ये जेवण वाढण्यासाठी मदत करत होते। त्यावेळी फिर्यादीचा बबन गावडे यांच्याशी वाद झाला होता, तो तेथील लोकांनी मिटवलाही होता। दरम्यान 6 जून रोजी सकाळी 10:30च्या सुमारास फिर्यादी आणि फिर्यादीचा चुलत भाऊ तुकाराम खांडेकर असे दोघे मिळून दुचाकीवरून सांगोला येथील लग्न कार्यासाठी येत असताना जवळा येथील अहिल्या चौकात आले असता तुम्ही अनिकेत गावडे यांच्या लग्नात मला शिवीगाळ का केली असे विचारून फिर्यादी आणि चुलत भाऊ याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे।